2 तास बिग बॉसचं टॉर्चर आज सहन करावं लागलंय. म्हणजे काही गोष्टी तर निरर्थकच दाखवल्या आणि अर्धा तास जास्त घेतला बिग बॉसवाल्यांनी. खरं तर सुरुवातीला 1 तासाचा एपिसोड होते. त्यानंतर मागणी करण्यात आली 1.5 तासाची. त्यानंतर 3-4 आठवड्यानंतर त्यांनी 1.5 तासाची मागणी प्रेक्षकांची पूर्ण केली आणि आता 1.5 तासाहून सरळ 2 तासावरती एपिसोड नेला आणि त्या अर्ध्या तासामध्ये 2 गाणी दाखवली आणि नंतर सूरज आणि बाकी घरातल्या लोकांचा वाद दाखवला. असो, घराला नवीन कॅप्टन मिळालाय, त्याचं नाव आहे अरबाज पटेल. आता हा कॅप्टन अरबाज आहे का निक्की आहे याबद्दल थोडंसं बोलायचंय. कॅप्टन्सी टास्कमध्ये कोणी चांगला गेम खेळला आणि कशा पद्धतीने वर्षाताई आणि जान्हवीने त्यांचा इंडिव्हिज्युअल गेमची माती केली याबद्दल बोलूया. त्याचबरोबर संग्रामचं बिग बॉसच्या घरात राहणं किती अवघड आहे याबद्दल सुद्धा बोलूया. मला असं वाटतं की संग्राम जो आहे तो इंजरीच्या कारणामुळे घराच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता वाढलेली आहे. अभिजितला सुद्धा इंजरी झालेली आहे आणि घरामध्ये वेगवेगळे टास्क सुद्धा झालेले आहेत. तर चला आजच्या रिव्ह्यूला सुरुवात करूया. मित्रांनो, सुरुवातीलाच आपण काय पाहतोय की सूरज जो आहे तो पॅडीवरती रागवलेला आहे. अंकित त्याला समजून सांगत आहे. पॅडी दादा त्याच्याकडे आला आणि त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला, पण सूरज ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. नंतर पॅडी दादा वैतागला आणि बोलला की ठीक आहे, मी इथून पुढे तुला काही बोलणार नाही आणि सूरजपासून निघून गेला. एकंदरीतच मी दुपारी व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की हे काय प्रकार झालाय. तर काल ज्या पद्धतीने टास्कमध्ये रिहर्सल सुरू होती त्या रिहर्सलच्या वेळेस पॅडी दादा सूरजवरती वरडला होता, त्यामुळे सूरज त्यांच्यावरती रागावला होता. खरं तर सूरज जो आहे तो अशा या वातावरणात वाढलेला नाहीये, त्यामुळे त्याला यातल्या बारीक सारीक गोष्टी माहीत नाहीयेत. बऱ्याच वेळा काय होतं, सूरजला काही गोष्टी समजून सांगून सुद्धा समजत नाहीयेत, त्यामुळे त्याच्यावरती आवाज चढवावा लागतो आणि पॅडी दादाकडून तेच झालेलं दिसतंय आणि हे कुठेतरी सूरजला आवडलेलं नाहीये. पण सूरजने सुद्धा थोडासा समजूतदारपणा दाखवावा असं मला वाटतंय, कारण आता बरेच दिवस झालं तुम्ही एकत्र राहताय. जर का एकत्र राहताय तर पॅडी दादा त्याच्यापेक्षा मोठा आहे, तर पॅडी दादाने एखादी गोष्ट समजून सांगायचा प्रयत्न केला किंवा एखाद्या वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे वरडून सांगायचा प्रयत्न केला तर त्याने ती गोष्ट ऐकायला हवी. विनाकारणच आपल्याच माणसाची वाद घालून स्वतःची इमेज खराब करून घेण्यासारख्या गोष्टी सूरजने इकडे करू नये. म्हणजे डीजेच्या समोर मी नाचताना माझ्यामध्येच कुणी आलं तर नाही चालत मला, हा जो शेवटचा मुद्दा झाला. अभिजित त्याला एवढं समजवतोय तरी पण तो एवढा फुगलेला वागतोय. अंकिता शेवटी रागाने उठून गेली. म्हणजे सूरजचं वागणं पटण्यासारखं नाहीये. भले सूरजला महाराष्ट्र सपोर्ट करतोय किंवा सगळ्या लोक जे आहेत त्याला डोक्यावरती घेऊन फिरतात आहे, पण सूरजच्या काही चुकीच्या गोष्टी आहेत, त्याला चुकीचं म्हणणं गरजेचं आहे. म्हणजे आज जी गोष्ट घडली त्यामध्ये मी माझा गेम दाखवतो, मी एकटाच खेळतो, हे जर का तू टास्कच्या वेळेस बोलला तर त्या गोष्टी पटण्यासारख्या असतात. पण एखादी चांगली गोष्ट तुला एखादा समोरचा व्यक्ती सांगतोय आणि ती गोष्ट तुला कळत नाही आणि त्या गोष्टीवरून तू रागवून त्या लोकांना हे सांगतो की आता मी माझा गेम दाखवतो आणि मी एकटाच वाघ आहे आणि अमुक आहे, तर त्या वाघाचं काय काम नाही. सूरज तुला गेम खेळायचा आहे भाई, आपल्याच माणसाशी लढायचं नाहीये. असंही आता बिग बॉसचा गेम थोड्याच दिवस राहिलाय. एवढे दिवस तुमचे चांगले संबंध आहेत घरामध्ये, तुमचे संबंध चांगले राहावे अशी माझी सुद्धा इच्छा आहे. पण जे काय सूरज करतोय ते चांगलं दिसत नाहीये असं मला वाटतं. अंकिता मला खरंच भारी वाटली की बाई त्याचं त्यालाच कळलं पाहिजे की तो कुठे चुकतोय आणि कुठं बरोबर आहे. नेहमीच त्याला आपण जर का समजून सांगायचं म्हटलं तर त्याच्या लाईफमध्ये तो कसा काय पुढे जाऊ शकतो, म्हणजे कसे काय डिसिजन घेऊ शकतो. जर का घराच्या बाहेर असाच जर का तो असा फुगू आणि फागू राहिला तर कसं व्हायचं, मग अवघड होऊन जाईल ना सूरजचं सगळं. तर त्या गोष्टी सूरजला समजायला हव्यात. सूरजला सिंपती मिळते, सूरजला सगळा महाराष्ट्र सपोर्ट करतोय, पण सूरजचा गेम जर का बोलला तर आतापर्यंत असा काय एवढा विशेष दिसला नाहीये. त्यामुळे सूरजनी या गोष्टीत वाद घालून गेम दाखवण्यापेक्षा काहीतरी वेगळा गेम दाखवावा अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे आणि माझी इच्छा आहे. थोडंसं तिखट लागेल सूरजच्या फॅनला, पण ही रियालिटी आहे भावांनो, तुम्ही समजून घ्या. तर हा वाद आपण कव्हर केलेला आहे, शेवटचा आणि पहिला. आता डायरेक्ट आपण कॅप्टन्सी टास्ककडे येणार आहे. तर कॅप्टन्सी टास्क एकदम साधा सरळ होता मित्रांनो. 4 कंटेंटर होते, चारीकडे ज्यूसचे बकेट दिलेले होते आणि करन्सी दिली होती, जंगल करन्सी बीबीची. त्यामध्ये काय होतं, बजर वाजवून जे आहे त्या ग्लासची किंमत ठरवायची होती आणि नंतर जे आहे ते ग्लास विकत घ्यायचे होते. अशा पद्धतीचा टास्क होता. बजर वाजवणारा जो व्यक्ती होता तो या टास्कचा मास्टर माइंड ठरणार होता आणि तिन्ही वेळेस निक्की यांनी बजर वाजवला. त्यामुळे बी टीमला जसं हवं होतं तसं काहीच घडलं नाही. त्याचबरोबर मित्रांनो, घरामध्ये वर्षाताई असेल, जान्हवी असेल, ह्या इंडिव्हिज्युअल गेमचा डंका पेटवत होत्या की आमचा गेम इंडिव्हिज्युअल आहे, आम्ही इंडिव्हिज्युअल गेम खेळणार आहे, आमच्यासारखा गेम इंडिव्हिज्युअल कुणी खेळत नाही. लास्ट आठवड्यात ह्याच जान्हवीने अरबाजला इंडिव्हिज्युअल गेमच्या नावाखाली त्याची कॅप्टन्सी काढून घेतली, तर आता फक्त अरबाजसाठी उलटी होईपर्यंत पाणी पेत बसली. वर्षाताईला पूर्ण सीझनभर ह्या अरबाज आणि निक्कीने शिव्या घातल्या आणि आता वर्षाताईला त्या दोघांकडून टास्क समजतोय. ऐकावं ते नवलच आहे ना मित्रांनो. म्हणजे
या वर्षाताईने बी टीमचा पुरेपूर वापर करून घेतला. म्हणजे वर्षाताईला असं कान भरवण्यात आले या दोघांकडून, निक्की आणि अरबाजकडून, की ज्यावेळेस बहुमताने तुम्हाला कॅप्टन केलं त्यावेळेस आम्ही म्हटलं म्हणून तुम्ही कॅप्टन झाला, ती लोक काही तुमच्या फेवरमध्ये नव्हते. अरे अंकिताने वर्षाताईसाठी कॅप्टन्सी सोडली होती, डीपीने सुद्धा सोडली होती कॅप्टन्सी तिकडे, आणि ह्या काय वर्षाताई यांचं ऐकतात आणि बोलतात की त्या लोकांनी मला टास्क समजून सांगितला आणि त्यांना मला प्रश्न विचारावे नाही लागले, उलट तुम्हाला मला प्रश्न विचारावे लागत होते. वा वर्षाताई, म्हणजे इंडिव्हिज्युअल गेमचा नारा देणाऱ्या जान्हवी आणि वर्षाताई आज अरबाजमय झाल्या आणि हे स्पष्टपणे दिसत होतं. टास्क खेळताना अरबाज आणि निक्कीला तोड नाहीये हे आपण मान्य करायला पाहिजे. दोघं अतिशय चपळीने टास्क खेळत असतात, पण जान्हवी आणि वर्षाताईला त्यांनी बोलण्यात गुंडाळून जे आहे ते अरबाजने त्याची कॅप्टन्सी उमेदवारी साधून घेतली हे दिसतंय. आता या कॅप्टन्सी उमेदवारीमध्ये कशा पद्धतीने जे आहे ते प्लॅनिंग करण्यात आलं निक्की आणि अरबाजकडून याबद्दल बोलूया. पहिलं तर निक्की आणि अरबाजकडून जे आहे ते वर्षाताईला आणि जान्हवीला फितवण्यात आलं. जान्हवी जे आहे ते बी टीमला अतिशय खालच्या दर्जाची समजते. जान्हवीचं असं मत आहे की ते फक्त आमचा वापर करून घेतात. एकतर जान्हवी तू बी टीमची कधी सदस्यच नव्हती, त्यामुळे तुझा ते वापरच करून घेणार होते. त्यामुळे बी टीममध्ये तू मेंबर झाल्यासारखी वागण्याचा तुला अजिबात सुद्धा अधिकारच नव्हता. इव्हन तू जे इंडिव्हिज्युअल म्हणण्याचं इकडे नाटक जे करत होते ना, ते तुझं नाटक एक्सपोज झालं आणि तुला जे आहे ते अरबाज आणि निक्कीने गोड बोलून गुंडाळलेलं आहे. वर्षाताईला त्या गोड बोलल्या, जान्हवीला गोड बोलले अरबाज आणि निक्की, आणि अरबाजच्या कॅप्टन्सीसाठी त्यांना जे आहे ते ओढून घेतलं. आता बी टीम बद्दल जरा बोलूया. बी टीमची लोक जे आहेत ना, त्यांना गेम हा प्रकारच समजत नाहीये. टास्कमध्ये अतिशय सहानुभूतीने गेम खेळण्याचा प्रयत्न हे लोक करत असतात. त्यांना समजतच नाहीये की आपल्या टीमसाठी कशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी वापरायला हवी. ती गुडघ्याने आदो होती. जान्हवीला जे आहे ते जास्त जे आहे ते चपळपणा दाखवता आला नसता. निक्की एकटीच तिकडे स्ट्रॉंग प्लेअर होती. तर अंकिताचं काम फक्त एवढंच होतं की बजर वाजल्या वाजल्या निक्कीला तिने पकडायला हवं होतं आणि पॅडे दादाने चपाईनं जाऊन जो आहे तो बजर वाजवायला हवा होता. पण आपण इकडे काय पाहतोय की एकदम साजूक तुपावाने गेम खेळण्याच्या नादामध्ये यांनी निक्कीला अडवण्याचा प्रयत्न नाही केला आणि तिन्ही वेळेस निक्कीने जे आहे ते तिकडे जाऊन बजर दाबला आणि या टीमचं नुकसान झालं. कमीत कमी अशा वेळेस डीपीला कॅप्टन करण्यासाठी या लोकांनी थोडा जरी अनफेअर गेम खेळला असता तर कदाचित प्रेक्षकांना बरं वाटलं असतं. कारण प्रेक्षकांची ही ठामपणे इच्छा होती की अरबाज आणि निक्की यामधला एकही कॅप्टन झाला नाही पाहिजे. नंतर यांनी 20 ग्लास जरी पाणी पिलं असतं तरी ग्लासचा रेटच अरबाजचा एवढा होता की ते अरबाजला मॅचच करू शकले नसते. पहिल्या राऊंडमध्ये सूरजचं कोणीच ग्लास विकत घेतला नाही, त्यामुळे सूरज बाहेर गेला. दुसऱ्या राऊंडमध्ये जे आहेत ते डीपीसाठी खूप जास्त प्रयत्न करण्यात आले. 15 ग्लास पाणी जे आहेत ते पॅडे दादा आणि अंकिता पिली, पण जान्हवी आणि परत निक्कीने इकडे जे आहेत ते अरबाज आणि वर्षाताई यांना वाचवलं आणि डीपीला त्या राऊंडमधून बाहेर केलं. अंकिताला रडू आलं, पण रडून काय उपयोग. ज्या वेळेस बजर वाजवायची स्ट्रॅटर्जी ज्यांच्या हातात होती त्यावेळेस यांनी जर का बजरच वाजवला नाही तर कशा पद्धतीने जे आहे तर डीपी यांचा कॅप्टन होईल. आणि वर्षाताईचं तर तुम्हाला मी बोललेलंच आहे की त्यांचा इंडिव्हिज्युअल गेम पाण्यात गेलाय, ते अरबाजमय झालेले आहेत. त्यामुळे वर्षाताईने जो काही दगा केलाय बी टीम बरोबर, त्यानंतर बी टीम त्यांना मदत करणारच नव्हती. पण बी टीमने डीपीला कॅप्टन बनवण्यासाठी पाहिजे एवढे प्रयत्न केले नाहीत असं मला स्पष्ट वाटत आहे. नुसतं पाणी पिणं इकडे उपयोगाचं नव्हतं, तर बजर दागणं जे आहे ते खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. जरी अंकिताने निक्कीला अडवून ठेवली असती आणि पॅडे दादाने एकदा बजर वाजवला असता तर डीपी कदाचित अरबाजच्या ऐवजी कॅप्टन झालेला आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण यांनी त्या गेमचा वापर केला नाही. ठीक आहे, प्रेक्षकांच्या मनामध्ये अजूनच आपण साजूक तुपातले यांना जर का दाखवायचं असेल तर घ्या नुकसान करून. आत्ता काही शेवटच्या वळणावरती गेम राहिलेला आहे. अशा वेळेस जर का तुम्हाला इम्युनिटी जर का पाहिजे असेल तर तुम्हाला खूप जास्त मेहनत करावी लागेल आणि मेहनत करून अरबाजने कॅप्टनशिप मिळवलेली आहे. आणि मला असं वाटतं हा पूर्ण कॅप्टन्सी टास्क पाहिल्यानंतर जान्हवी आणि वर्षाताई जे आहेत त्या अरबाजमय झाल्यामुळे अरबाज कॅप्टन झाला आहे आणि बी टीमला त्यांची स्ट्रॅटर्जी वापरता आली नाही म्हणून जे आहे ते त्यांच्या हातातून कॅप्टनशिप गेलेली आहे असं मला वाटत आहे. वर्षाताई गद्दार निघालेले आहेत आणि जान्हवी जे आहे तिने इंडिव्हिज्युअल गेमच्या नावाखाली जे आहे अरबाजला सपोर्ट केला आहे असं मला वाटत आहे. आता इकडे जे आहे ते पॅडे आणि अंकिताने चांगला गेम खेळला. त्यांची तारीफ जरी झाली असली तर ती तारीफ काही कामाची नाही आहे. म्हणजे जिथे डोकं लावून गेम खेळायची गरज होती
तिथं त्यांनी डोकं लावून गेम अजिबात सुद्धा खेळला नाही असं मला वाटत आहे. हा राऊंड संपल्यानंतर संग्राम जो आला आणि पॅडी आणि अंकिताला म्हणतो की वेट 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 वेट. पॅडी जो आहे तो वर्षाताईबरोबर पण थोडीशी हुज्जत घालायचा प्रयत्न करतोय आणि वर्षाताई त्यांना बऱ्याच गोष्टी समजून सांगते, पण त्या गोष्टीमध्ये काही सुद्धा लॉजिक नव्हतं. पण संग्राम इकडे बोलला की तुम्ही छान प्रयत्न केला आणि नंतर तो जान्हवीकडे आला आणि जान्हवीला काय बोलतो की बी टीममध्ये जे आहे ते एकमतता नाही आहे. संग्राम, बी टीममध्ये एकमतता आहे. बाई तुम्ही कन्फ्यूज आहात, नक्की तुम्हाला काय करायचं ते ठरलं नाही आहे तुमचं. काय आहे, तुम्ही एवढ्या जखमी अवस्थेत आहात घरामध्ये, त्याचं कारण स्वतः तुम्ही आहात, बी टीम नाही आहे. जर का तुम्ही येऊन सुरुवातीला अरबाजला चॅलेंज नसतं दिलं तर बिग बॉसने तुम्हाला अरबाजच्या विरोधात गेमच खेळवला नसता. पण तुम्ही स्वतः आला, अरबाजला चॅलेंज दिलं आणि तुम्ही त्याच्यामधून इंजरी झालेला आहे. त्यामुळे जान्हवीकडे येऊन तुमचं हे जे म्हणणं आहे की मला तुझ्यासाठी डोळ्यात पाणी येत होतं आणि तू ज्या पद्धतीने गेम खेळत होते आणि बाकी सगळी लोक फेक वाटत होती, हे जे तुमचं सांगण्याचं जे मत होतं ना, हे पटण्यासारखंच नव्हतं. म्हणजे का जान्हवी एकटीच खेळली आणि बाकी लोकांनी काय प्रयत्न नाही केले का? बाकी लोक म्हणजे निक्कीने एवढे ताबडतोब प्रयत्न केले त्या अरबाजसाठी आणि इकडे पॅडी आणि अंकिताने सुद्धा डीपीसाठी एवढे प्रयत्न केले, ते तुम्हाला नाटकी वाटत होते आणि जान्हवीचा एकटा प्रयत्न बघून तुमच्या डोळ्यात पाणी आलं. वा संग्राम दादा वा. म्हणजे तुम्हाला हे सगळं समजतंय की मला काय करायचंय, फक्त तुम्हाला वळत नाहीये आणि ते वळत नसल्यामुळे आज ही तुमची हालत झालेला आहे. बाकी जर का गोष्टीबद्दल बोलायचं झालं तर संग्राम हा जखमी झालेला आहे आणि संग्राम यांचे बरेच रिपोर्ट जे आहेत ते बिग बॉसने काढलेले आहेत आणि रिपोर्टमध्ये हे समोर आलेलं आहे की संग्राम यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्याचबरोबर अभिजितचं सुद्धा बोट जे आहे ते फ्रॅक्चर झालेलं आहे आणि दोघं जखमी झालेले आहेत. कदाचित मला असं वाटतंय अभिजित नाही, पण संग्राम जो आहे तो इंजरीच्या कारणामुळे बिग बॉस मराठी सीझन 5 मधून बाहेर जाणारा पुढचा कंटेस्टंट होऊ शकतो. कारण हात फ्रॅक्चर आहे. गेल्या वर्षी तेजस्विनी लोणारीचं बोट फ्रॅक्चर होतं, त्यामुळे त्या घराच्या बाहेर गेल्या होत्या. आज संग्राम चौगुले यांच्या हाताचं मनगट जे आहे ते फ्रॅक्चर झालेलं आहे, त्यामुळे त्यांना बाहेर जावं लागू शकतो. पण संग्रामचा जो हा दुटप्पी गेम आहे यातून दिसलेला आहे आणि जान्हवीला सपोर्ट करण्याच्या नादामध्ये हा पूर्णपणे गेम त्यांचा ट्रॅकवरून सुटलाय असं मला तरी वाटत आहे मित्रांनो. अरबाज कॅप्टन झाल्यानंतर जे आहे अभिजित, पॅडी आणि अंकिताची चर्चा सुरू आहे आणि या तिघांमध्ये चर्चा ही सुरू आहे की कसं जे आहे ते अरबाज निक्कीचा वापर करून इथपर्यंत पोहोचलेला आहे. अंकिताचं अभिजितला हे सांगणं आहे की जर का अरबाज उद्या घराच्या बाहेर गेला तर हे निक्की तुझा पुरेपूर वापर करणार आहे. तुम्ही काही म्हणा मित्रांनो, पण मला स्पष्टपणे हे वाटायला लागलेलं आहे अंकिता, पॅडी एवढे चतुर खेळाडू आहेत, त्या दोघांना पुढचं भविष्य दिसतं. त्यांनी करेक्ट जो आहे तो निक्कीचा गेम ओळखलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की अरबाज गेल्यानंतर निक्की अभिजितकडेच येऊन बसणार, त्यामुळे अभिजितला त्यांनी आधीच वॉर्न केलंय की बाबा निक्की आल्यानंतर आम्ही जर का तुझ्यापासून लांब झालो तर तू आमच्यावरती रागवू नको, कारण निक्कीचं आणि आमचं कधीच पटणार नाहीये. हे अंकिताचं वाक्य खरंच पटण्याजोगं आहे, कारण निक्कीकडे दुसरा ऑप्शनच नाहीये. अरबाज गेल्यानंतर ती कुठे जाणार आणि तिने यासाठीच अभिजित बरोबर मैत्री केली होती आणि यासाठीच अभिजित बरोबर लास्ट आठवड्यात डील सुद्धा करण्याचा तिने प्रयत्न केला होता आणि तो डील आता यामध्ये तिला कामाला येऊ शकतो. कदाचित उद्या अरबाज घराच्या बाहेर पडला तर निक्की अभिजितकडेच येणार आहे. पण संग्राम जर का घराच्या बाहेर गेला तर संग्राम बरोबर अजून कोण घराच्या बाहेर जातंय हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. सूरजला घरच्यांची आठवण येते, तिकडे संग्रामदादा सुद्धा आला आणि संग्रामदादा जो आहे तो डीपी पाशी बोलतोय आणि डीपी त्याला सांगतोय की दोघांची चूक नव्हती, बी टीमची चूक नव्हती आणि तुमची चूक नव्हती, फक्त तुम्ही समजवण्यात कमी पडला. समजवण्यात जे आहे ते संग्राम कमी पडले. आता या चर्चेनंतर जे आहे ते निक्की बोलते अरबाजला की भाई जान्हवी सारखी फ्लिपर जे आहे ते या घरामध्ये कोणी नाही आहे. गेल्या आठवड्यात तिने इंडिव्हिज्युअल गेमच्या नावाखाली तुला जे आहे ते कॅप्टन्सीपासून बाद केलं आणि आता जे आहे ते परत तुझ्या बाजूने उभा राहिली. आणि कट्टू इकडे शॉट लागला संग्राम आणि जान्हवीचा, तिकडे जान्हवी म्हणते की मी अरबाजच्या कॅप्टन्सीसाठी केलं. मग गेल्या आठवड्यात ज्यावेळेस तू अरबाजला कॅप्टन्सीपासून दूर केलं होतं ते कोणतं तुझं मत होतं? जान्हवीसारखी फ्लिपर खेळाडू कोणतीच नाहीये. जे निक्की बोलते ते एकदम खरं आहे असं सद्यस्थितीत मला वाटतंय, कारण जान्हवीने ज्या पद्धतीनं आज गेम खेळलेला आहे त्यातून जान्हवीचा डबल ढोलकीच गेम दिसतो, दुसरं काही सुद्धा नाहीये. वर्षाताई आणि जान्हवी यांनी एकदम हिपोक्रेट असा गेम खेळलाय असं मला वाटतंय. आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ड्युटीचा विषय निघाला. सगळेजण बसून ड्युटीची चर्चा करत आहेत आणि इकडे जे आहे ते निक्की कॅप्टन्सी पदाची ऑफिशियल प्रवक्ता झाल्यासारखी सगळ्यांना कुणी कसं काम करायचं याच्या सूचना देत आहेत. पॅडीचा अरबाजला एवढंच म्हणणं आहे की भाई जर का तू कॅप्टन आहे तर तू 1-on-1 लोकांशी चर्चा कर, हे निक्कीमध्ये का बोलते?
पण अरबाज जो आहे तो पॅडीवरती आवाज चढवत आहे. तर माझं अरबाजला हे म्हणणं आहे, की तू पॅडीवरती आवाज चढवण्याचं काम काय आहे? म्हणजे पॅडी दादा जर का तुझ्याशी नॉर्मल बोलतात आहे, तर तू त्यांच्यावरती आवाज का चढवतोय? आणि निक्की काय ऑफिशियल प्रवक्ता आहे का तुझी? कारण निक्कीमुळेच तू या घरामध्ये कॅप्टन झाला आहे, नाहीतर तू कॅप्टनच नसता झाला. आणि कॅप्टन तू घराचा आहे का फक्त निक्कीच आहे? याचं उत्तर आहे का तुझ्याकडे? म्हणजे निक्की जे आहे सांगणार तसंच जर का तू लोकांना ड्युट्या देणार आणि तू ड्युटी वाटताना निक्कीचं मध्ये बोलण्याचं कारण तरी काय? जर का समोरची अख्खा घरातली लोक बोलत आहे की तू मध्ये मध्ये का बोलते, तर ती मुलगी मध्ये मध्ये का बोलते आणि बाकी लोकांनी ही निक्की मध्ये बोलताना का सहन करायचं? निक्कीचा हा अर्धाणपणा बाकी लोकांनी का सहन करायचा? पॅडी जो आहे तो त्या कारणामुळे जे आहे तो तिथून उठून गेला. डीपी सुद्धा बोलला त्याला अरबाजला की ही जर का मुलगी अशीच मध्ये मध्ये बोलत राहिली तर आम्ही सुद्धा तुझं कोणतंही काम ऐकणार नाही. आणि निक्की जे आहे ते तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने पलटी मास्तर आहे आणि तिला नेहमी जे आहे ते फुटेज घेण्याची सवय आहे. आज निक्की एक शब्द बोललेले आहे आणि तो शब्द असा आहे मित्रांनो की अरबाज आपल्याला फक्त ही कॅप्टन्सी उमेदवारी नाही, आपल्याला ट्रॉफी मिळवायची आहे. तर निक्कीला मी एवढं सांगेन की निक्की मॅडम, ट्रॉफी हा शब्द तुम्ही स्वप्नातच बघा, कारण महाराष्ट्राची जनता तुमच्या दोघालाही ट्रॉफी देणार नाही असं सद्यस्थिती तर वाटतंय. फक्त तुम्ही कॅप्टन्सीच मिळवू शकता, तुम्ही जे आहे ते गेममध्येच एखाद्याला चिरडू शकता, तुम्ही जे आहे ते ट्रॉफीपर्यंत पोहोचू शकत नाही, कारण तुम्ही लोकांच्या मनावरती राज्य नाही केलंय, तुम्ही लोकांच्या मनावरती आघात केलाय आणि त्या आघाताचं फळ म्हणजे लोकांचा तिरस्कार आहे आणि लोकांचा तिरस्कार तुम्हा दोघांनाही सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ट्रॉफी तुम्हा दोघांनाही मिळणार नाही असं मला सद्यस्थितीत तरी वाटत आहे. त्यानंतर मॅन फोर्सचा एक स्पॉन्सर टास्क झाला आणि त्या स्पॉन्सर टास्क नंतर अभिजितला साडी घालून बिग बॉसने नाचवलं आणि त्या साडी घातलेल्या याच्यामध्ये सूरजचा वाद झाला मित्रांनो. तर अशा पद्धतीचा 2 तासाचा एकदम तुकरट आणि बोरिंग एपिसोड होता असं मला वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे ओव्हरऑल आजच्या एपिसोडबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि उद्याचा जो प्रोमो आला आहे त्यामध्ये आपण पाहतोय की घरामध्ये रंगली प्रेस कॉन्फरन्स आणि ती प्रेस कॉन्फरन्स आपकी अदालत टाईप आहे आणि आपकी अदालत टाईप म्हणजे निलेश साबळे जे आहेत त्या प्रेस कॉन्फरन्सचं जे आहे ते काम सांभाळणार आहेत. उद्या रितेश भाऊ बहुतेक नसणार आहेत, कारण रितेश भाऊचं शूटिंग सुरू आहे हाऊसफुल 5चं, त्यामुळे ते भाऊच्या धक्क्याला नसणार आहेत आणि उद्या भाऊच्या धक्क्याच्या ऐवजी प्रेस कॉन्फरन्स होण्याची दाट शक्यता आहे. तर उद्या आपल्याला पत्रकारांनी विचारलेल्या तिखट प्रश्नाचे कंटेस्टंट कसे उत्तर देतात हे पाहायला मिळणार आहे. तुमचं काय म्हणणं आहे आजच्या एपिसोडबद्दल आणि आजच्या रिव्ह्यूबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.